नमस्कार मंडळी. आत्मरंग या आमच्या YouTube चॅनेलवर मी वैशाली जोगळेकर आणि मी मीनल दातार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मनुष्याच्या नात्यांमधील परमोच्च बिंदू म्हणजे प्रेम. मग ते मैत्रीचं असेल किंवा प्रियकर प्रेयसीचं. भावना मात्र दोन्ही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात सारख्याच असतात. आमच्या मैत्रिणी शिल्पा आणि प्रीती यांनी मागच्या भागात यावर अतिशय सुंदर कविता सादर केल्या. पण रसिक हो, याच प्रेमाला निसर्गाची साथ मिळाली तर? बरोबर बोललीस वैशाली. चंद्र हा तर सगळ्या कवी आणि कवयित्रींचा आवडता सखा किंवा त्यांच्या कवितेत हमखास चंद्राचा उल्लेख हा असतोच. प्रेमाचं प्रतीक किंवा प्रेमाचं रूपक म्हणूया आपण हवं तर. पण चंद्र हा मराठी काव्यामध्ये आणि इतकंच नाही तर मराठी चित्रपटातल्या गीतांमध्ये सुद्धा अनेक कवी आणि गीतकारांनी वापरलेला आपल्याला दिसून येतो. याच चंद्राचं आणि समुद्राचं नातं सांगणारी एक छानशी कविता मला वाटतं तुझ्याकडे आहे, नाही का? हो, तशी कविता माझ्या वाचनात आली होती. त्या कवितेचं नाव आहे समुद्र आणि त्याचे कवी आहेत पंकज बिरादरी. अच्छा, मग ती कविता तू सादर करतेस का आपल्या रसिकांसाठी? नक्की, जरूर जरूर. कवितेचं शीर्षक आहे समुद्र. कवी पंकज बिरादरी. एकदा भरलेल्या समुद्राने केली तक्रार चंद्राकडे. एकदा भरलेल्या समुद्राने केली तक्रार चंद्राकडे. प्रेम करते म्हणतेस, मग येत का नाही माझ्याकडे? पूर्ण रूप तुझे पाहून होतो मी अशांत. पूर्ण रूप तुझे पाहून होतो मी अशांत. नसते माझ्या लाटांना कशाचीही भ्रांत. गुरुत्वाकर्षणामुळे मी खेचला जातो तुझ्याकडे. गुरुत्वाकर्षणामुळे मी खेचला जातो तुझ्याकडे. प्रेम करते म्हणतेस, मग येत का नाही माझ्याकडे? तुझाच फोटो बाळगतो मी नेहमी माझ्या मनात. तुझाच फोटो बाळगतो मी नेहमी माझ्या मनात. तू सुद्धा पाहिले असेल शांत माझ्या पाण्यात. पाहत असतो मी फक्त एक टक तुझ्याकडे. पाहत असतो मी फक्त एक टक तुझ्याकडे. प्रेम करते म्हणतेस, मग येत का नाही माझ्याकडे? मी संतप्त खवळलेला क्रुद्ध असा समुद्र. मी संतप्त खवळलेला क्रुद्ध असा समुद्र. तू मात्र शुभ्र संयमी दृढ कलेचा चंद्र. तुझा आणि माझा स्वभाव असे विरुद्ध टोकाकडे. तुझा आणि माझा स्वभाव असे विरुद्ध टोकाकडे. प्रेम करते म्हणतेस, मग येत का नाही माझ्याकडे? इतरांसाठी जरी मी आहे एक समुद्र अथांग. इतरांसाठी जरी आहे मी एक समुद्र अथांग. वर्षानुवर्षे फेडत आहे तुझ्या प्रेमाचे पांग. विरह गाथा तुझी माझी वधवू अजून कोणाकडे? विरह गाथा तुझी माझी वधवू अजून कोणाकडे? प्रेम करते म्हणतेस, मग येत का नाही माझ्याकडे? प्रेम करते म्हणतेस, मग येत का नाही माझ्याकडे? वा, क्या बात है. खूपच छान वैशाली. रसिक हो, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कवितेतील नायक नायिका हे चंद्र, चांदण्या, नदी, फुलं या सगळ्या रूपकांचा उपयोग करताना आपल्याला दिसतात. आणि महत्वाचं म्हणजे मराठी काव्य रचनांमध्ये ही परंपरा फार जुनी आहे बरं का. म्हणजे पूर्वीच्या काळी अगदी थेट आय लव्ह यू किंवा मला तू आवडतेस असं कधीही म्हटलं जात नव्हतं. तर त्यासाठी या कवितांचा वापर केला जायचा. अगदी खरंय तुझं म्हणणं. मिनल, असं बघ, मराठी सारस्वतातीत नवकवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले म्हणजे अर्थात केशवसूत यांनी देखील त्यांच्या एका कवितेत एक अनोखं रूपक घेऊन प्रेमाचं स्वरूप मांडलं आहे. आणि अशी कविता तुझ्या वाचनात आली, ती आता तू आपल्या रसिकांसाठी सादर करतेस का? हो, नक्कीच मी सादर करते. आणि मला असं वाटतं की तू म्हणतेस दिवस आणि रात्र या कवितेविषयी. हो हो, केशवसुतांची दिवस आणि रात्र हीच कविता. मी आता रसिकांसाठी खास सादर करते जरूर. दिवस
आणि रात्र. कवी अर्थातच केशवसूत. दिवस बोलतो उठा झणी, रात्र विसावा घ्या म्हणते. यादो वचनी दिन रजनी, बहुत सुचविती मज गमते. दिवस सांगतो काम करा, रात्र विचार करा म्हणी. दिवस बोलतो मरा, रात्र मजमुळे जा तरुणी. दिवस वदत असे पहा प्रकाश, आत शिरत असे परी अंधार. रात्र बोलते पहा तमास, परी आत पडे प्रकाश फार. दिवस म्हणे जा घरातून. म्हणजे आपण दिवसाच कामाला बाहेर पडतो म्हणून केशवसूत म्हणतायत की जणू काही दिवसच सांगतो. दिवस म्हणे जा घरातून, रात्र वदे या सर्व घरास. स्पर्धा लावी दिवसजनी, रात्र शिकविते प्रीती तयास. नक्षत्रे जगती वरली, दिवस फुलवितो असे खरे. पुष्पे आकाशामधली, रात्र खुलवितो पहावरे. चांदण्यांना पुष्पांचं म्हणजे फुलांचं रूपक इथे केशवसूत देतायत. पुष्पे आकाशामधली, रात्र खुलवितो पहावरे. एकच तारा दिनदावी, एकच तारा म्हणजे सूर्य. एकच तारा दिनदावी, असंख्य भास्कर परिनिशा. दिवस उघडितो ही उरवी, रजनी अनंत आकाश. दिवस जनाला देव दिसे, परी गद्यच त्याच्या वदनी. रात्र राक्षसी भासत असे, परी गाते सुंदर गाणी. वाह, क्या बात है मिनल. केशवसुतांच्या सगळ्याच कविता विविध पठडीतल्या आढळतात. इंग्रजी काव्याचाही प्रभाव त्यांच्या कवितांमध्ये आढळतो. कवितेत वास्तविक जीवनानुभव मांडण्याचा त्यांचा कल दिसतो. कविता हा त्यांचा आत्मा असणाऱ्या केशवसुतांनी कविता आणि कवी यांच्यातलं सुंदर नातंही त्यांच्या लेखणीतून उतरवलेलं आहे. अगदी बरोबर वैशाली, तू म्हणतेस ते खरंय. आणि त्या निमित्ताने मला केशवसुतांची कवी आणि कविता ही त्यांनी लिहिलेली कविता आठवली. तर मला असं वाटतं की आपण तीच आपल्या रसिकांसाठी सादर करूया. जरूर. रसिक हो, या कवितेची भाषा थोडीशी क्लिष्ट आहे. म्हणजे कविता जुन्या काळातली असल्यामुळे आपल्या मराठीतले शब्द आहेत, पण काही शब्द हे तुम्हाला थोडेसे कठीण वाटण्याची शक्यता आहे. तरी आम्ही ती तुमच्या समोर सादर करतोय. वैशाली, तू सुरुवात कर. मला वाटतं. नक्की. अशी असावी कविता, फिरून तशी नसावी कविता. म्हणून सांगावया कोण तुम्ही, कवीला आहात मोठे पुसतो तुम्हाला. युवा तसा तो युवती समोहे, तसा कवी हा कवितेस पाहे. तिला तसा तो करीतो विनंती. इथे युवक आणि युवतीचं रूपक कवितेला आणि काव्याला केशवसूत देतायत. नीट ऐका हं. युवा तसा तो युवती समोहे, तसा कवी हा कवितेस पाहे. तिला तसा तो करीतो विनंती, तसा हिला हा करीतो सुवृत्ती. वा. लाडी गुडी लाखव लाडकीशी, लाडी गुडी चालव लाडकीशी. अशा तऱ्हेने जरी हे युव्याशी, कोणी नसे सांगत थोर गौरवे. का ते तुम्ही सांगतसा कवी सवे. करुनिया काव्य जनात आणणे, न मुख्य हा हेतू तदीय मी म्हणे. करुणी ते दंग मनात गुंगणे.
काव्यामुळे मनातल्या मनात माणूस गुंग होऊन जातो. करुणी ते दंग मनात गुंगणे, तदीय हा सुंदर हेतू मी म्हणे. सभा रुची पाहुनी अल्प फार, सभा रुची पाहुनी अल्प फार, रंगी नटी नाचवी सूत्रधार. त्याचे तयाला सुख काय होय, त्याचे तयाला सुख काय होय, ते लोक निंदा भयही शिवाय. अगदी खरंय. इथे कवितेला नटीचं रूपक केशवसुतांनी वापरलेलं आहे. पुढच्या कडव्यात ते म्हणतायत, नटी परी त्या कविता तयाची, नटी परी त्या कविता तयाची, जनस्तुती जी हृदयात साची. पढिक तिचे परिसून बोल, पढिक तिचे परिसून बोल, तुम्ही कितीसे भुलुनी डुलाल, तुम्ही कितीसे भुलुनी डुलाल. स्वभाव भूयिष्ठ जिच्यात माधुरी, स्वभाव भूयिष्ठ जिच्यात माधुरी, अशी तुम्हाला कविता रुचे जरी. कवीस सोडा कविते बरोबरी, न जाच वाटेस तयाचिया तरी. तयाचिया हो, तयाचिया हो खिडकीचिया उगे, खाली तुम्ही जाऊनी हो रहा उभे. तिच्या तयाच्या मग गोड लीला, तिच्या तयाच्या मग गोड लीला, ऐकुनी पावाल तुम्ही मुदाला, ऐकुनी पावाल तुम्ही मुदाला. मुदाला याचा अर्थ आनंद होणं. खरंच कविता आणि कवी ह्या दोन्हींमधलं जे अगदी हळुवार नातं आहे ते केशवसुतांनी त्यांच्या कवितेत खूप छान उलगडून दाखवलंय. मला खात्री आहे की आमच्या तिन्ही कविता तुम्हाला नक्की आवडल्या असतील. तुम्ही नक्की हे आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींनाही आवर्जून बघायला सांगा. पुन्हा भेटूच पुढच्या भागात एक नवीन नातं घेऊन. धन्यवाद. धन्यवाद.